तर काल दुपारी अचानक भंडारी गेले म्हणजे कळलं पण नाही आमच्या सगळ्यांच्यामधून. सगळे आजी लोक वरती होते माहिती का त्यावेळेस, आणि त्यांनी ते जीव जाताना छकुलीनं, भामानं, आम्मानं बघितलेलं आहे. कुंभारनं समोरच होत्या चौघी. ते इतक्या घाबरल्या होत्या ना की त्यांना पण कळलं नाही. एक असं तराटा दिल्यासारखं केला, डायरेक्ट तोंड आणि डोळे उघडेच होते सगळं. मग किती आम्ही छातीवरती हे करून सगळं डॉक्टरांना हे करत होतो आम्ही सगळं. नाही म्हटले डॉक्टर, गेलेत म्हटले. त्याच्यानंतर त्यांचे जे लांबचे नातेवाईक आहेत त्यांना विचारलं, बाबा इथं करूया का अंतिम संस्कार त्यांचा कोलोडीमध्ये? मी सगळं करते म्हटलं. तेही म्हटले हो आम्ही येतो. मी त्यांचा लांबचा एक भाचा, त्यांनी पुढाकार घेतला. बिचाऱ्यांनी येतात बरं, जे चांगली लोक आहेत ते येतात मी कधी बोलवल्यावर. तर त्यांनी आले. त्यांनी थोडंसं म्हणणं चुकीचं आहे बरं, त्यांनी खूप मदत केली. आणि काल त्यांनी त्यांच्या हाताने सगळं केलं. 4च इनिमिनी 5 लोक होतो आणि तेवढ्याच लोकांनी आम्ही काल दुपारी त्यांचा आपल्या कोलोडीच्या मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पाडलं सगळं. आणि आता ते त्यांचे नातेवाईक होते लांबचे, आले म्हणून मी करू शकले. नसतं जर कोणी तर मला इथून ससूनलाच हलवावं लागलं असतं आणि त्याच्यानंतर ते सगळे प्रोसिजर करून करावं लागलं असतं. पण इथं त्यांचे नातेवाईक आले म्हणून मला ते माझं सौभाग्य आहे, भाग्य आहे की मला ते माझ्या हाताने करता आलं सगळं आणि मी केलं. खरं सांगते तर ही करत असताना माणसांची गरज खूप लागते. काल बघितलं किती फोन लावते, कुठं काय कसं, खूप अवघड असतं सगळं. आणि एक इथं जे गाववाले आहेत आजी, कौसा आजी म्हणून, काल ते माझ्या मदतीला आल्या आणि त्यांनी ते सगळं शेवटपर्यंत पार पाडलं. रोहित, मी, ती कौसा आजी आणि त्यांची फक्त 2 माणसं होती, त्या दादांची नातेवाईक लांबची. म्हणजे आम्ही 5च माणसं होतो आणि तेवढ्याच माणसांनी सगळं पार पाडलं. हे बघा, जाणं नाही तर येणं नाही. आणि त्यांनाही खूप त्रास होता. दुःख तर आहे आम्हाला, खूप दुःख आहे. खूप रडलो आम्ही, सगळं काही केलं. मी एकेकाला थांबवत होते रडू नका म्हणून. घाबरून सगळे रडत होते. आजही नाव काढले की लगेच बदाबदा रडायला चालू करतात. भीती असते म्हाताऱ्या माणसांच्या मनामध्ये. तर मी एवढंच म्हणेन, भंडारीच्या आत्म्याला शांती लागो आणि त्यांचा पुनर्जन्म एक चांगल्या ठिकाणी हो, त्यांना सद्गती मिळो, त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, त्यांचं एक पण चांगल्या फॅमिलीमध्ये जन्म व्हावा, त्यांना प्रेम माया सगळं मिळो, हीच माझी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही सगळं जे करायचं तेवढे प्रयत्न केले. शेवट हे पण माझं भाग्य आहे की मला त्यांचं हाताने माझ्या सगळं करता आलं. तर आपण सगळ्यांनी तेच प्रार्थना करायची की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच आपली ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आणि जाणं तर आहे बघा, आणि येणं सुखकारक आहे, जाणं दुःखकारक आहे. खूप दुःख वाटतं गेल्यावर, माणूस गेल्यावर. शब्दाचं व्यक्त करणं हे चुकीचं आहे, शब्दात व्यक्त करणं. पाणी आणून दे आम्हाला, थोडं पाणी आणून दे. छकुले अजिबात नाही, मंगल मावशी कोणीच नाही रडायचं. पाणी प्या थोडं थोडं. जेवायचं मन मागत रडू. आता मी कुणाला बघू बरं छकुले? मी कुणाला, आई कुणाला बघल सांगा बरं. हा नाही रडावं. चल मावशी, चल मावशी. नका बरं मामा, कसं काय ना गेलंय? हो सगळ्यांना कसं करायचं सांग. हा जो बसा बरं. तुम्हाला कळतं का काय? आपण बघा, आपल्याला जेवढं होत होतं तेवढं आपण केलं का नाही? हिला ताप आलाय माहितीये का आम्हाला? पाणी किती ताण लागले आम्हा, पाणी नाही पिली, मगापासून रडायला लागली.
मला जेवढं होईल तेवढं मी करेन. मग त्याच्या पुढं काय करू सांगा बरं. होय बाबा, आपण काय करू शकतो सांग ना मला. आजी लोक वरती आहेत, मी खाली आली जरा, म्हणजे बघू वाटणं गेले मला सगळं. माझं तर डोकं फार दुखायला लागले, म्हणजे काही कळतच नाही. रोहित गेलाय तयारी करायला. मी काही फोनवर सांगितले काही लोकांना की बाबा सरपण वगैरे नेऊन टाका, तर आपण इथल्या आपल्या कोलवडीच्या मशानभूमीमध्येच त्यांचा अंत्यविधी करणार आहोत चांगल्या व्यवस्थितरित्या. तर आजी लोकांना शांत केलं. 3-4 वर्षापासून राहणारा व्यक्ती सकाळी चहा पिले, गुलकोंडी करून दिलं. थोडंसं मला म्हटले, मी बोलले त्यांना, भंडारी कशी आहे तुम्ही? मला म्हटले बरी आहे. मग माणसाला वाटतच नाही बाबा असं बरं आहे. बोलून आले सकाळी, व्हिडिओ काढला, सगळं केलं. सगळं करून आल्यावर थोडंसं म्हटलंय मला पण अंडं खायचं आहे एक. मी म्हटलं खावा तुम्ही पण, थोड्या वेळाने खा. मग अंडं कुंभार सारत होती. एक घास गिळला अंड्याचा, दुसऱ्या घासालाच डोळे असं बंद करून एक असं थोडंसं केलंय. म्हटले सगळेच होते वरती. खाली पळत आली, आई काहीतरी झाले बघा भंडारीला म्हणून. वरती गेलो तर काय बघितलं मी. श्वास मला जेवढं जमलं तेवढं मी सगळं केलं. डॉक्टरांना फोन लावला, सगळं काही केलं. नाही म्हटले डॉक्टर ते गेलेले आहेत म्हटले. मग आता बघू त्यांचं कसं काय करता येईल आपल्याला, सगळं व्यवस्थित करू. चला त्यानं गाडीवर दिलं नाही आपण त्या गाडीचं.